पिंजरा पिंजरा रे. कुठे राहिला दादा? वीर, आपण रोज सकाळी असंच वॉकला जात जाऊया. हा बघू. बघू म्हणजे तू माझ्यासाठी एवढं सुद्धा नाही करू शकत ना? तसं नाही नारा, पण मला रात्री झोपायला उशीर होतो ना. म्हणूनच मी तुला सांगत असते रात्री लवकर झोप, म्हणजे सकाळी लवकर उठता येईल तुला. हो, पण माझी झोप थोडीच माझ्या हातात राहिली आता. आनंदी, आनंदी. वीरसाठी माझा छान नाश्ता आमच्या खोलीतच पाठव. नाही नाही, माझा नको, फक्त हिचा पाठवा वरती. मी एकटी चहा पिऊ का वीर? मग इथे बसून सगळ्यांबरोबर पी, सोपं आहे. छे छे, मला नाही आवडत तुझ्या आई बाबांबरोबर चहा प्यायला. नारा, नारा हे बघ, माझे आई वडील आहेत ना ते, त्यामुळे मला इथे थांबलंच पाहिजे. आता अक्का असत्या तर तूही थांबलीच असतीस ना त्यांच्या बरोबर. ठीक आहे, तू बस इथेच. हा आनंदी, माझा चहा नाश्ता माझ्या खोलीतच पाठव आणि लवकर पाठव. हा कधी कधी असं वाटतं ना, सनकन कानाखाली वाजवावी हिच्या. वीर इकडे किती चिडतोयस तू? ऐक ऐक, माझं ते जाऊ दे. आपण जे काही ठरवलं ना त्याच्या आपण आता खूप जवळ पोहोचलो. म्हणजे शेवटी सापडलास एकदाचा एकटा. बोल तर. बरं ऐक, नारायणीला कुणाचा तरी फोन आला होता. त्या फोनवर पलीकडची व्यक्ती तिला अबॉर्शन करण्याबद्दल फोर्स करत होती. मला असं वाटतंय कारण नारायणीने त्याला खडसावून सांगितलं की मी अबॉर्शन करणार नाही, आणि त्याला ते हे पण म्हणाली की परत कधी फोन करू नकोस. नाही नाही, म्हणजे कोणाचा तरी फोन आला, त्यांनी तिला अबॉर्शन बद्दल विचारलं आणि हिने सांगितलं की अबॉर्ट करणार नाही. ग्रेट गजा, गजा खूप महत्वाची न्यूज आहे ही, तुला माहितीये का? थँक्यू थँक्यू सो मच. अरे तुला आठवतो का, तिचा एक मित्र आपल्या गावात आला होता. अरे तो नाही का, त्यांचे मी फोटो पण काढले होते आणि मग ते फोटो नेऊन तात्यांना दिले, तात्याने ते अक्काला दिले. हा आठवलं? अरे तू नाही का तिचा मित्र ओजस, तो तिचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. बापरे, त्या मुलामुळे आमच्या घरात इतका तमाशा झाला होता वीर. अक्कांना काय तो आवडला नव्हता, मग त्याला डांबून ठेवलं, मग त्या विषयाने पण त्याला मारला होता आणि मग त्याला गायब केला होता. गायब केलं म्हणजे काय केलं? म्हणजे हा हा तोच का ज्याच्यामुळे नारायणीने आत्महत्या केली होती आणि नेमकं मी वाचवलं होतं तिला? तूच. ओजसशिवाय जगू नाही शकत. ओजस माझं सर्वस्व आहे. त्याच ओजसनी तुला नकार दिला ना? त्याने नकार दिला नाहीये, त्याला नकार द्यायला भाग पाडलाय. कुठल्या तरी दडपणामुळे तो मला नकार देतोय. एक्झॅक्टली. आता सगळं जुळून येतंय. काय जुळून येते? तुमच्या आईची अक्कल. जा लवकर कामाला लागा. येळच्या वेळी तिला नाश्ता नाही मिळाला तर घर डोक्यावर गेलती. जा जा. गजा, नंतर बोलू आपण. काय बोलतोय ते आमच्या समोर बोलायचं नाही व्हय? नाही नाही, तसं नाही. गजा मला सांगत होता की त्याला बायको कशी पाहिजे ते. करा करा करा, बायको करा, पण एक लक्षात ठेवा, सुंदर बायको केली तर तुमची कुरूपता लपल, हुशार बायको केली तर तुमचं मूर्खपणा लपल, आणि सुंदर आणि हुशार बायको केली तर तुमच्यासारख्या गाढवाच्या डोक्यावर मिऱ्या वाटत. मग मूर्ख आणि विद्रूपच आणतो. चाल चाल, म्हणजे ती आनंदीला मदत पण करल आणि मग तू देखना का ती अशी स्पर्धा खेळल. का मस्करी करता का माझी? अशी देखणी बायको आणि ना की अख्खा गाव येईल बघायला. बायको आणतोय का बैलाची जोडी? तात्या आता खूप झाला, मी चाललो माझ्या खोलीत. ओ चिरंजीव, जास्त स्वप्न रंगवू नका. एखादी पोरगी मिळेल ते नशीब समजा. चला नाश्ता करून घ्या. चला करा नाश्ता. बायको म्हणजे हा असा निर्णय घेताना मी आनंदीला दिलेले 12.5% तरी तू अक्काच्या हवाली नव्हते करायला पाहिजे. गोरख, नाही, सरस्वतीबद्दल तुझं जे काही मत आहे ते मी समजू शकतो.
नाही पण ती खरंच अरे बदलली आहे आता खूप. तिला नारायणी इतकीच आनंदीचीही काळजी वाटायला लागली आणि तिच्या बोलण्यातून वागण्यातून ती दिसते. अरे अरे दादा तू काय बोलतोयस हे? अक्का रोज सकाळी उठल्यानंतर ठरवते की कुणाशी कसं वागायचं ते. मागचे काही दिवस झाले तिने ठरवलंय की आनंदी बद्दल चांगलंच बोलायचं, तिच्याशी चांगलंच वागायचं आणि तुझ्याकडून प्रॉपर्टीच्या कागदांवरती सह्या करून घ्यायच्या. हा नाही तुम्ही जे काय म्हणताय असं काय असेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि तरी गोरख तू जे काय आनंदीला दिलंस त्याबद्दल जर तुला काही अडचण वाटत असेल तर अजून आपण वकिलांशी बोलू शकतो. कसली एवढी चर्चा चालली? का नागनाथ एखादी नवीन कादंबरी लिहितोय? नाही 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 अक्का, यावेळी तू नवीन कादंबरी लिहितेस ना, त्यावर जरा चर्चा करत होतो. गोरख मला उगाचच वादविवाद नको आहेत. वादविवाद नको आहेत म्हणजे? कशावर वाद चालले होते? सरस्वती, गोरखचं असं म्हणणं आहे की मी आत्ता जी कायदेशीर जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे त्याचा मी फेरविचार करावा. छान. बघा बघा तुमच्या भावांच्याकडे बघा. तुमच्या मुलींच्या सुखापेक्षा प्रॉपर्टी मधले यांचे वाटे यांना जास्त महत्वाचे. नाही तसं नाहीये. मी गोरखला चांगलंच ओळखतो. गोरख तुझ्या मनात असं काय असलं तर सांग. आता नारायणी आणि अक्काला मोठ्या प्रमाणात एक्सपोज केल्याशिवाय दादा त्याचा निर्णय बदलणार नाही. मग मी आनंदीला दिलेला वाटा परत मागवून उगाच बारीक सारीक संघर्षांना तोंड पडून तिला अलर्ट करणार अर्थच नाहीये. त्यापेक्षा तिला बेसावतच राहू दे, तरच आमचं काम सोपं होईल. गोरख अरे गोरख, दादा तुला काहीतरी विचारतोय. दादा तुझा जो काही निर्णय आहे तो मान्य आहे मला. चला वा आनंदी वा, असा चहा आम्ही बरेच दिवसात प्यायला नाहीये. फार पूर्वी आई बनवायची पण आता काही तशी मजा येत नाही. मजा आली. आई बघतेस का? बस ना. भाऊजी अजून थोडे वाढू? नाही नाही नको. थोडेसे. बरं दे. आनंदी, असे पोहे मी आजपर्यंत कधी खाल्ले नाही. तुझ्या हाताला ना काहीतरी वेगळीच चव आहे. म्हणजे कसं की पोट भरलं तरी मन भरत नाही. हा 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 वा. अरे जरा माझ्या आईकडे पण लक्ष द्या. पोहे असतील तर तिला पण मिळतील का? त्या. हा दे इकडं, म्या घेती. चहा आणते आई. आता तू कुठं चाललायस? पुढे म्हणजे खाणं झालं, प्लेट ठेवायला चाललोय. अगं बाई, आतापर्यंत कधी नव्हतं सुचलं तुला ते? अरे आत्ता सुचलं मग आता करतोय ना. काय प्रॉब्लेम काय? अरे आता ती गेल्यावर तिच्या मागं मागं जायच पाहिजे का तुला? कोण गेली? काय बोलते तू? काय काय चाललंय काय? हो विशेष काय डोक्यावर परिणाम झाला का तुमच्या? तुम्ही डोळ्यावर झापडं बांधली ना, तशी म्या नाही बांधली अजून. ती पोरगी घरादाराचा तमाशा करल ना तेव्हा समजेल तुम्हाला. हो दाखला जा की तुम्ही काय बघता इकडे तिकडे. जा तुम्ही. तुम्हा लोकांचा प्रॉब्लेम काय ना हेच मला कळत नाही. आधी काम करत नव्हतो तर ओरडत होते, आता आनंदीच्या नादानं काम करतोय तरी ओरडताय. तू तिला वहिनी मान रे. गजेंद्रराव जा तुम्ही. जा. हो कसं होणार आहे या घरचं कोणाला माहिती. वाटोळं करणार आहे ती घरादाराच. आता काय केलं तिने? आता काय व्हायचं शिल्लक राहिलंय? आता आपला गजा हातचा जाणार बघ. हातचा जाणार म्हणजे? अगं दे मला, दे मला. राहू दे भाऊजी. दे ग मला, दे ग. येतं तुमच्या ह्याच्यामध्ये पाडल सगळं ते. बघितलंस ना? बघितलंस? काय बघितलं? हे घे तुझ्यासाठी उकळलेलं पाणी आणलंय, पाणी पी. गजा अरे असं नसतं करायचं बाळा. काय नसतं करायचं?
हो मिस्टर काय झालंय की तुम्हाला? आई अगं पाणी तर पी. वीर मला तुझ्याशी बोलायचं महत्वाचं. चल आई पण मी चल म्हटलं ना, चल. फादर व्हॉट अबाउट मदर? युअर मदर गोईंग मॅड. हो दॅट इज व्हेरी सॅड. आयुष्यपण काय काय झाक इंग्रजी बोलता तुम्ही? म्हणजे काय, आम्ही सन सिपिंग इंग्रजी हे आम्ही तुमच्या समोरच बोलतोय. म्हणजे आम्ही काय बोलतोय ते तुम्हाला पण कळत नाही ना. आम्हाला बी कळत नाही. पण तात्या हे नेमकं चाललंय काय? ते काय नाही, ते नारायणीला डोक्यावर चढवण्यासाठी त्यांची तेर चालली आहे. काय नाही. हो मिसेस सुनबाई, प्लीज सर्व दिस ऑल पोवा अँड माय सन गजा द रिलॅक्स, नो टेन्शन, रिलॅक्स. सर्व पोवा. ही अगं काय काय बोलतेस काय तू आहे? मला येड लागलं म्हणून नाही सांगत आहे. मी माझ्या डोळ्यानं पाहिलं रे. ही पण गजा माझा भाऊ आहे. माझी गजाबद्दल काय बी तक्रार नाही. तक्रार आहे ना ती त्या आनंदीबद्दल आहे. शेवटी तमाशावालीचं रक्त वाहतंय ना तिच्या अंगातनं. आई आई अगं शेवटी मला ज्याचा संशय होता ना तेच झालं. खरं तर माझं मन मला सारखं सांगतंय की हे सगळं खोटं आहे, पण शेवटी हीर तू वाईट नको वाटून घेऊ बाळा. पण कसं बी झालं तरी दुर्लक्ष करून नाही चालायचं ना. काय करायचं या आनंदीचं तूच सांग. आई आई आनंदीचं काय करायचं ना ते मी बघतो ना. खरं तर या सगळ्या प्रकाराचा वास मलाही आला होता, म्हणून तर मी नारायणीचा स्वीकार केला ना आई. पण आता एकच गोष्ट लक्षात ठेव, तू हे जे काय पाहिलंस ना ते कोणाला काही सांगू नकोस. हा बोलली तर नाही आहेस ना कोणाला? मी बोलणार नव्हते हीर, पण तात्यांना सांगितलंय. सांगितलंस तात्यांना? होय. काय म्हणाले तात्या? त्यांनी कधी माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवलाय का रे? आई म्हणूनच तर सांगतोय, तू कोणाला काही बोलू नकोस, नाहीतर मग उगाच गजा बिथरेल आणि मग त्याला आवडणं कठीण जाईल. आई त्यापेक्षा आपण एक काम करू, आपण गप्पा बसायचं, आनंदीच्या या सगळ्या प्लॅनचा छडा लावायचा आणि तिला लवकरात लवकर घराबाहेर काढायचं. वय आणि गजाचं बी लगीन लवकरात लवकर करून द्यायला हवं बघ. त्याचं बी वय झालंय रे, आणि सगळं पटापट व्हायला हवं. खरं आहे तुझं, सगळं पटापटच करायला हवं, नाहीतर उलट सुलट होऊन बसणार आहे सगळं. नाही तू एवढंच लक्षात ठेव की या सगळ्या प्रकाराबद्दल कोणाला काहीही सांगायचं नाहीये, अजिबात कुठेही वाच्यता करायची नाहीये. नारायणीला पण नको सांगू, नाहीतर मग उगाच तिच्या दिराबद्दलचं तिचं मत बदलेल. नाही वय नाही सांगायची, मी नारायणीला बी नाही सांगायची. आणि माझी काळजी करू नकोस. बर काय रे गजा? हा बघ 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 बघ, आज तो मुलगा नारायणी बरोबर चांदणी लॉज मध्ये होता. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. येस, हेच ते फुट. काय रे झिपऱ्या, आमच्या झोपा का खराब करतोय? काय रे गजा? हा बघ 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 बघ, आज तो मुलगा नारायणी बरोबर चांदणी लॉज मध्ये होता. छपरी चॉईस आहे त्या नारायणीची. काय झालं, कसला विचार करतोय?
हा पंढरी, एक काम कर, लगेच आनंदीला चहा किंवा पाणी घेऊन गजाच्या खोलीत पाठव. मी तिची वाट पाहतोय. हा अरे काय झालं, तिला कशाला बोलवतोयस तू? गजा नारायणी सारखा या मुलाला भेटत होती. अच्छा, हा मुलगा आणि फोन करणारा मुलगा जर सेम असेल ना गजा, तर आपलं काम सोपं होईल. पण हे दोघं जर वेगवेगळे असतील तर मात्र सगळं कठीण होऊन बसणार. आनंदी, तिला ओळखलंस? अरे हा तोच तो ओजस, तो हाच आहे तो. मग याचं पुढे काय झालं? मी सांगितलं ना तुला, पुढे काय झालं मला नाही माहिती, पण असं ऐकलंय की त्या विष्णाने त्याला गायब केला आणि नारायणीला अशी भीती वाटायची की तो विष्णा त्याचा खून करेल. पण खरंच जर खून केला असेल तर मग फोनवाला वेगळा असणार. पण मग तो फोन करणारा आणि हा एकच, हे कसं कळणार आपल्याला? गजा, गजा एक काम कर, तू चांदणी लॉज मध्ये जा आणि त्या ओजसचा नंबर मिळतो का ते बघ. ओके. म्हणजे मग तो फोन करणारा आणि या ओजसचा नंबर सेम आहे का हे आपल्याला कम्पेअर करता येईल. दोन्ही नंबर जर सेम असतील तर त्याचा अर्थ हाच होईल की हे दोघं एकच आहेत. पण जर वेगवेगळे नंबर असतील तर कळतंय ना तुला? बरोबर. जा, लगेच नंबर मिळतो का बघ. आणतो मी. आणि हा फोटो मी घेऊन जातो, कदाचित त्याला दाखवावं लागेल. हो, चल. आय होप आनंदी ते दोन्ही नंबर एकच असतील. तू नको काळजी करूस, एकच असतील. हे धर. वीर साहेब, काय चालू आहे? आनंदी, किती दिवसांनी आपल्या दोघांना एकांत मिळालं. मी तुला नाही जाऊ देणार. वीर साहेब, कुणीतरी बघेल, मला जाऊ दे आता. बघू दे. आनंदी ऐक. अरे देवा, आजपर्यंत गजा हिच्या रूम मध्ये जात होता, आता ही पण गजाच्या रूम मध्ये जायला लागली. अरे माझ्या कर्मा. गोरख माझ्या नारायणीच्या वाटेला जात नाही तोपर्यंत मी शांत आहे. पण ज्या क्षणी मला वाटेल की त्याच्यामुळे माझ्या नारायणीला त्रास होतोय, मग मात्र मी त्याचं एकही चालू देणार नाही. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. सावकाश. तुमच्याशी जरा बोलायचं होतं. नाही म्हणजे तुम्ही मृत्यूपत्रात जे काही बदल केलेत ते गोरखनी काहीही खळखळ न करता मान्य केले. यावर खरं सांगायचं तर माझा विश्वास बसत नाहीये. आणि खरंच त्यांनी मनापासून ते बदल मान्य केले असतील तर काहीतरी संशयास्पद नक्की आहे. मला भीती काय वाटते सांगू? या सगळ्यामुळे आपल्या नारायणीला काही दगाफटका तर होणार नाही ना? सरस्वती, अगं किती काळजी करशील. अहो काय करू, काळजी करण्यासारखी गोष्ट आहे म्हणून काळजी करते. सरस्वती, तसं काहीही नाही. काय आहे, तुम्हा दोघांचं एकमेकांशी पटत नाही ना, म्हणून तुम्ही उगीच एकमेकांना एकमेकांचे शत्रू मानता. आणि मग एखाद्याने चांगलं वर्तन जरी केलं तरी मग तुमचं मन त्यात काहीतरी काळं बेरं शोधत बसतं. कुणीतरी एकाने माघार घेऊन आता हे थांबवलं पाहिजे. तुम्ही दोघंही कर्तबगार आहात, हुशार आहात, माणसांची चांगली पारख आहे तुम्हा दोघांना. तुम्ही दोघं एकत्र आलात तर त्यात तुमचा दोघांचाच फायदा आहे. हे बघा, हे शत्रुत्व संपवण्यासाठी मी अनेक वेळा पुढाकार घेतलाय, पण त्याला तसं काही करायचंच नाहीये. आणि तुम्ही मला सांगा, मी व्यक्तिशः गोरखशी कधी वाईट वागलीये? पण मी इतर कोणाशी वाईट वागले की हा माझ्याशी भांडतो?
काय एखाद्याच्या वाईट वागण्यात त्याला अन्याय दिसला की मग तो पेटून उठतो आणि मग कुठल्याही थराला जाऊन वागतो. असे छोटे मोठे अन्याय होतच असतात, पण या छोट्या गोष्टींसाठी जर का त्याला घरात तंटे वाढवायचे असले ना तर ठीक आहे, मी सुद्धा त्याच्याशी वाद घालायला तयार आहे. तुम्हाला दोघांनाही समजावणं माझ्या हातात नाही. दोघे तेच करणार जे तुम्हाला हवंय. माझी फक्त एवढीच विनंती आहे, मैत्री शक्य नसेल तर निदान शत्रुत्व तरी ठेवू नका. मी तुम्हाला स्पष्टच सांगते, जोपर्यंत गोरख माझ्या नारायणीच्या वाटेला जात नाही तोपर्यंत मी शांत आहे. पण ज्या क्षणी मला वाटेल की त्याच्यामुळे माझ्या नारायणीला त्रास होतोय, मग मात्र मी त्याचं एकही चालू देणार नाही. मग तो आहे आणि मी आहे.